नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 10वा विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2। या प्रकरणामध्ये दिलेला स्वाध्याय आणि प्रकरणाच्या मध्ये थोडे आठवा सांगा पाहू यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासायची आहेत। दिलेले प्रश्न आणि पाठाच्या मागे दिलेला संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 22 यावर थोडे आठवा यावर आधारित काही प्रश्न दिले आहेत। यामध्ये पहिला प्रश्न आहे, सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत? सजीवातील महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया कोणत्या आहेत? उत्तर, सजीवात श्वसन, रक्ताभिसरण, पोषण, उत्सर्जन, प्रतिसाद आणि संवेदन अशा महत्त्वाच्या जीवन प्रक्रिया आहेत। दुसरा प्रश्न आहे, शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत? शरीरात ऊर्जा निर्मितीसाठी कोणकोणत्या जीवन प्रक्रिया आवश्यक आहेत? तर उत्तर, आहारातून पचनाने तयार झालेल्या अन्न घटकांचे ऑक्सिडीकरण होण्यासाठी श्वसन आणि रक्ताभिसरण या जीवन प्रक्रियांची गरज आहे। तिसरा प्रश्न आहे, पेशी विभाजनाने प्रमुख प्रकार कोणते आहेत? पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत? ज्यामध्ये काय फरक आहे? पेशी विभाजनाचे प्रमुख प्रकार कोणते आहेत? त्यामध्ये काय फरक आहे? तर उत्तर, पेशी विभाजनाचे 2 प्रमुख प्रकार असतात। पेशी विभाजनाचे 2 प्रमुख प्रकार असतात, सूत्री विभाजन आणि अर्धसूत्री विभाजन। आपण या अगोदरच्या प्रकरणामध्ये सुद्धा अभ्यासला आहे। सूत्री विभाजन प्रकारात गुणसूत्रांची संख्या बदलत नाही। एका जनक पेशीपासून 2 जन्य पेशी तयार होतात। अर्धसूत्री विभाजनात गुणसूत्रांची संख्या निम्मी होते। एका जनक पेशीपासून 4 जन्य पेशी तयार होतात। प्रश्न चौथा आहे, पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात? पेशी विभाजनात गुणसूत्रे कोणती भूमिका बजावतात? तर उत्तर आहे, जनक पेशीतील DNA गुणसूत्रांच्या साहाय्याने जन्य पेशीमध्ये जातो। आनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत नेण्याची भूमिका गुणसूत्रे बजावतात। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 22 यामध्ये निरीक्षण करा यावर आधारित एक प्रश्न आहे। पुढील चित्रांचे निरीक्षण करा, त्या आधारे कोणती जीवन प्रक्रिया तुम्हाला लक्षात आली? आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये एक चित्र दिलं आहे, त्यामध्ये काही जीवन प्रक्रिया आहेत, तर त्या आधारे आपल्याला कोणत्या जीवन प्रक्रिया लक्षात आल्या आहेत ते लिहायचं आहे। पहिले त्या चित्राचं निरीक्षण करूया। त्यामध्ये अ, ब, क, ड अशी चित्रे दिली आहेत, त्याचे निरीक्षण करा आणि उत्तर बघा। चित्र अ मध्ये शाकीय प्रजनन दाखवले आहे। रोपांची फांदी लावल्यावर त्याला मुळे येऊन त्यापासून नवे रोप तयार होताना दिसत आहे। आता चित्र ब मध्ये कोंबडी अंडी देताना दाखवली आहे। चित्र क मध्ये बी रुजून त्यापासून नवा अंकुर आणि नवे मूळ फुटलेले दिसत आहे। आणि चित्र ड मध्ये सूत्री विभाजनासारखी प्रक्रिया दाखवण्यात आली आहे। या सर्व चित्रांच्या आधारे प्रजनन ही प्रक्रिया दिसून येत आहे। पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 22 यामध्ये सांगा पाहू यावर आधारित प्रश्न आहेत। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय? प्रजाती टिकून राहणे म्हणजे काय? उत्तर, प्रजाती टिकून राहणे म्हणजे त्या प्रजातीने यशस्वी प्रजनन करून स्वतःसारखी संतती निर्माण करणे, जेणेकरून ती प्रजाती स्वतःचे अस्तित्व टिकवून राहील, त्यालाच प्रजाती टिकून राहणे असे म्हणतात। दुसरा प्रश्न आहे, एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीयदृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का? एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीयदृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच असतो का? उत्तर, नाही। एका सजीवापासून तयार झालेला त्याच प्रजातीचा दुसरा सजीव हा जनुकीयदृष्ट्या तंतोतंत पहिल्या सजीवासारखाच नसतो। प्रत्येक पेशी विभाजनाच्या वेळी समजातीय गुणसूत्रामध्ये पारगती ही प्रक्रिया होते, त्यामुळे जनुकांचा पुनःसंयोग होतो। या कारणाने निर्माण होणारा सजीव वेगळा होतो। अलैंगिक प्रजननाने निर्माण होणारा सजीव मात्र जनकाप्रमाणेच तंतोतंत साम्य दाखवतो।
तिसरा प्रश्न आहे, एकाच प्रजातीच्या 2 सजीवामध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून असते? एकाच प्रजातीच्या 2 सजीवामध्ये तंतोतंत साम्य असणे किंवा नसणे हे कशावर अवलंबून असते? उत्तर, प्रजनन लैंगिक प्रकारचे आहे की अलैंगिक आहे? गुणसूत्रामध्ये पारगती किती होते? जनुकांचा पुनःसंयोग कितपत होतो? यावर साम्य भेद अवलंबून असतात. जनुकांचा पुनःसंयोग होत असल्याने सहसा तंतोतंत साम्य आढळत नाही, मात्र एकयुग्मजी जुळ्यात तंतोतंत साम्य दिसते. प्रश्न चौथा आहे, एकाच सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशी विभाजन याचा प्रकार काय परस्पर संबंध आहे? एकाच सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होणे आणि पेशी विभाजन याचा काय परस्पर संबंध आहे? उत्तर, प्रजनन या प्रक्रियेत गुणसूत्रांचे विभाजन होते. पेशी विभाजन या प्रक्रियेचे नवी युग्मके तयार होतात. याच युग्मकांच्या फलनानंतर नवा जीव निर्माण होतो. लैंगिक प्रजननाच्या पद्धतीत या सर्व क्रिया पेशी विभाजनानेच घडतात. अलैंगिक प्रजनन हे देखील पेशींच्या विभाजनानेच होते. अशा प्रकारे आपण पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 22 यावरील प्रश्न अभ्यासले आहेत. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 24 यावर जरा डोके चालवा यावर आधारित एक प्रश्न आहे. प्रश्न आहे, विभाजन या अलैंगिक प्रजननानंतर जनक पेशीचे अस्तित्व राहते का? विभाजन या अलैंगिक प्रजननानंतर जनक पेशीचे अस्तित्व राहते का? उत्तर, विभाजन या अलैंगिक प्रजनन पद्धतीत जनक पेशीचेच विभाजन होत असते. या पेशीचे केंद्रक आणि पेशीद्रव्य हे दोन्ही विभाजित होते. त्यामुळे जनक पेशीचे तसेच अस्तित्व राहत नाही, परंतु तीच पेशी नव्या पेशीत रूपांतरित होते. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 26 यामध्ये विचार करा यावर आधारित प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक जर द्विगुणित 2n असते तर काय झाले असते? उत्तर, द्विगुणित युग्मकांचे फलन झाल्यास चतुगुणी म्हणजे 4n युग्मनच निर्माण होईल. यामुळे खूप मोठ्या प्रमाणात विकृती निर्माण होतील आणि गुणसूत्रांची संख्या देखील नियंत्रित राहणार नाही. दुसरा प्रश्न आहे, निसर्गात अर्धगुणसूत्री विभाजनाने पेशी विभाजित झाल्याच नसत्या तर काय झाले असते? निसर्गात अर्धगुणसूत्री विभाजनाने पेशी विभाजित झाल्याच नसत्या तर काय झाले असते? उत्तर, अर्धगुणसूत्री विभाजन झाले नसते तर स्त्रीयुग्मक आणि पुयुग्मक द्विगुणित 2n झाले असते. अशा प्रकारे विचार करा यावर आधारित प्रश्न होते. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 28 यावर थोडे आठवा यावर आधारित प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, रासायनिक नियंत्रणाद्वारे कोणकोणती संप्रेरके मानवी प्रजनन संस्थेची कार्य नियंत्रित करतात? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. रासायनिक नियंत्रणाद्वारे कोणकोणती संप्रेरके मानवी प्रजनन संस्थेची कार्य नियंत्रित करतात? उत्तर, पीयूषिका व या अंतःस्रावी ग्रंथीमधून. पीयूषिका ही अंतःस्रावी ग्रंथी आहे. त्या ग्रंथीमधून FSH आणि LH ही संप्रेरके तयार होतात. LH हे संप्रेरके पुरुषामध्ये ICSH अशा नावाने संबोधले जाते, कारण त्या संप्रेरकाची अभिक्रिया पुरुष शरीरात वेगळी असते. तसेच अंडाशयातून आणि वृषणातून अनुक्रमे स्त्रीत्वास पूरक आणि पुरुषत्वास आवश्यक अशी संप्रेरके तयार होत असतात. ही संप्रेरके पुढील प्रमाणे: टेस्टोस्टेरॉन, त्याला काय म्हणतात? टेस्टोस्टेरॉन हे वृषणातून स्रवणारे संप्रेरक पुरुषत्वाला कारणीभूत असते. टेस्टोस्टेरॉन हे वृषणातून स्रवणारे संप्रेरक पुरुषत्वाला कारणीभूत असते. इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ही अंडाशयातून स्रवणारी स्त्री शरीरातील संप्रेरके आहेत. या संप्रेरकामुळे स्त्रीच्या शरीरातील स्थित्यंतरे, मातृत्व इत्यादी नियंत्रित केले जातात. दुसरा प्रश्न आहे, पुरुषामध्ये व स्त्रियामध्ये कोणती संप्रेरके वयात येतानाचे शारीरिक बदल घडवण्यास कारणीभूत ठरतात? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. पुरुषामध्ये व स्त्रियामध्ये कोणती संप्रेरके वयात येतानाचे शारीरिक बदल घडवण्यास कारणीभूत ठरतात? उत्तर,
पुरुषामध्ये टेस्टोस्टेरॉन आणि स्त्रीमध्ये इस्ट्रोजन ही संप्रेरके वयात येताना शारीरिक बदल घडून आणण्यासाठी आवश्यक असतात. तिसरा प्रश्न आहे, लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 व मुलाचे वय किमान 21 वर्ष असावे असा कायदा का केला आहे? उत्तर, मुलीच्या शरीराची वय 18 वर्ष होईपर्यंत पूर्ण वाढ होत नसते. ती मुलगी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम झालेली नसते. त्यामुळे लग्न आणि गर्भधारणा ह्या क्रिया तिच्या शरीरासाठी योग्य नसतात. तसेच मुलाची शारीरिक वाढ व वय वर्ष 21 पर्यंत पूर्ण झालेले नसते. म्हणून लग्नाच्या वेळी मुलीचे वय किमान 18 व मुलाचे वय किमान 21 वर्ष असावे असा कायदाच केलेला आहे. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 31 यावर सांगा पाहू यावर आधारित प्रश्न आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पीयूषिका ग्रंथीतून कोणते संप्रेरक स्रवण्यास सुरुवात होते? प्रश्न पुन्हा एकदा ऐका. भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पीयूषिका ग्रंथीतून कोणते संप्रेरक स्रवण्यास सुरुवात होते? उत्तर, ऑक्सिटोसिन हे संप्रेरक भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यावर मातेच्या पीयूषिका ग्रंथीतून स्रवण्यास सुरुवात होते. उत्तर पुन्हा एकदा ऐका. ऑक्सिटोसिन हे संप्रेरक भ्रूणाची पूर्ण वाढ झाल्यानंतर मातेच्या पीयूषिका ग्रंथीतून स्रवण्यास सुरुवात होते. प्रश्न दुसरा आहे, या संप्रेरकामुळे स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील कोणता अवयव आकुंचन पावण्यास सुरू होऊन बाळाचा जन्म होण्यास मदत होते? उत्तर, या संप्रेरकामुळे स्त्रीच्या प्रजनन संस्थेतील गर्भाशय हा अवयव आकुंचन पावण्यास सुरू होऊन बाळाचा जन्म होण्यास मदत होते. अशा प्रकारे सांगा पाहू यावर आधारित प्रश्न होते. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील तक्ता पूर्ण करा. आपल्याला तक्ता पूर्ण करण्यासाठी अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन यामध्ये काही मुद्दे लिहून दिले आहेत आणि काही मुद्दे रिकामे दिले आहेत. तर त्या रिकाम्या जागी आपल्याला नवीन मुद्दे लिहायचे आहेत. तर बघा, पहिले अलैंगिक प्रजननाचा तक्ता आहे, त्या बाजूला लैंगिक प्रजननाचा तक्ता आहे. तर अलैंगिक प्रजननामध्ये पहिला मुद्दा लिहून दिला आहे, तो आहे कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. कायिक पेशींच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास अलैंगिक प्रजनन म्हणतात. लैंगिक प्रजननामध्ये पहिला मुद्दा लिहून दिलेला नाही, तर तो पहिला मुद्दा बघा, युग्मकांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन म्हणतात. त्यामध्ये लिहायचं आहे आपल्याला, युग्मकांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास लैंगिक प्रजनन म्हणतात. आता पहिल्या तक्त्यामध्ये म्हणजे अलैंगिक प्रजननामध्ये दुसरा मुद्दा लिहून दिला नाही, तर तो दुसरा मुद्दा आपल्याला लिहायचा आहे, अलैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते. अलैंगिक प्रजननासाठी केवळ एकाच सजीवाची आवश्यकता असते. तर लैंगिक प्रजननामध्ये दुसरा मुद्दा लिहून दिला आहे, तरी तो आपण वाचन करूयात. लैंगिक प्रजननासाठी नर जनक आणि मादी जनक अशा 2 जनकांची आवश्यकता असते. अलैंगिक प्रजननामध्ये तिसरा मुद्दा लिहून दिला आहे, तो आहे, हे प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. प्रजनन फक्त सूत्री विभाजनाच्या मदतीने होते. आता लैंगिक प्रजननामध्ये आपल्याला तिसरा मुद्दा लिहायचा आहे, तो आहे, हे प्रजनन सूत्री विभाजनाच्या आणि अर्धगुणसूत्री विभाजनाच्या मदतीने होते. लैंगिक प्रजनन हे सूत्री विभाजनाच्या आणि अर्धसूत्री विभाजनाच्या मदतीने होते. अलैंगिक प्रजननामध्ये चौथा मुद्दा आपल्याला लिहायचा आहे आणि लैंगिक प्रजननामध्ये चौथा मुद्दा लिहून दिला आहे. तर अलैंगिक प्रजननामध्ये चौथा मुद्दा काय लिहायचा आहे आपल्याला, या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या तंतोतंत जनकासारखा क्लोन असतो. लैंगिक प्रजननामध्ये चौथा मुद्दा आहे, या प्रजननाने तयार होणारा नवीन जीव जनुकीयदृष्ट्या जनकापेक्षा वेगळा असतो. आता अलैंगिक प्रजननामध्ये पाचवा मुद्दा लिहून दिला आहे. लैंगिक प्रजननामध्ये पाचवा मुद्दा आपल्याला लिहायचा आहे. तर पहिले मी अलैंगिक प्रजननामध्ये पाचवा मुद्दा जो दिला आहे तो वाचन करते. द्विविभाजन, बहुविभाजन, कलिकायन, खंडीभवन, पुनर्जनन, शासकीय प्रजनन, बीजाणुनिर्मिती इत्यादी प्रकारे विविध सजीवामध्ये अलैंगिक प्रजनन केले जाते. तर आता लैंगिक प्रजननामध्ये पाचवा मुद्दा आहे, लैंगिक प्रजनन केवळ 2 टप्प्यात केले जाते.
अर्धगुणसूत्री विभाजनाने युग्मके तयार करणे आणि नंतर या एकगुणित युग्मकांच्या फलनाने द्विगुणित युग्मनच तयार करणे लैंगिक प्रजननात इतर प्रकार नसतात। अशा प्रकारे आपण अलैंगिक प्रजनन आणि लैंगिक प्रजनन यामध्ये जे रिकाम्या जागा दिल्या आहेत त्या भरून दिलेला तक्ता पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे रिकाम्या जागा भरा। आणि रिकाम्या जागा भरा यामध्ये पहिला प्रश्न आहे, मानवी शुक्रपेशींची निर्मिती रिकामी जागा या अवयवात होते। मानवी शुक्रपेशींची निर्मिती रिकामी जागा या अवयवात होते। उत्तर आहे वृषण। उत्तर आहे वृषण। तर उत्तर आपण पूर्ण विधानामध्ये लिहूया। मानवी शुक्रपेशींची निर्मिती वृषण या अवयवात होते। या विधानांची उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला कोणतेही पर्याय दिलेले नाहीत। हे उत्तरे आपल्याला अभ्यासपूर्ण किंवा वाचन करून लिहायची आहेत। दुसरं विधान आहे, मानवामध्ये रिकामी जागा हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते। विधान पुन्हा एकदा ऐका। मानवामध्ये रिकामी जागा हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते। उत्तर वाय। उत्तर आपण पूर्ण विधानामध्ये लिहूया। मानवामध्ये वाय हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते। तिसरं विधान आहे, पुरुष आणि स्त्री जनन संस्थेमध्ये रिकामी जागा ही ग्रंथी समान असते। विधान पुन्हा एकदा ऐका। पुरुष आणि स्त्री जनन संस्थेमध्ये रिकामी जागा ही ग्रंथी समान असते। उत्तर आहे पुरुष आणि स्त्रीमध्ये एकही ग्रंथी समान नसते। त्यामुळे उत्तरात आपण पुरुष आणि स्त्री जनन संस्थेविषयी किंवा समान संस्थे ग्रंथीविषयी आपण लिहू शकत नाही। चौथं विधान आहे, भ्रूणाचे रोपण रिकामी जागा या अवयवामध्ये होते। भ्रूणाचे रोपण रिकामी जागा या अवयवामध्ये होते। उत्तर आहे गर्भाशय। उत्तर आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे, म्हणून भ्रूणाचे रोपण गर्भाशय या अवयवामध्ये होते। पाचवं विधान आहे, भिन्न पेशींच्या युग्मकांच्या संयोगाशिवाय रिकामी जागा हे प्रजनन घडून येते। भिन्न पेशींच्या युग्मकांच्या संयोगाशिवाय रिकामी जागा हे प्रजनन घडून येते। उत्तर आहे अलैंगिक। तर उत्तर आपण पूर्ण विधानामध्ये लिहूया। भिन्न पेशींच्या युग्मकांच्या संयोगाशिवाय अलैंगिक हे प्रजनन घडून येते। सहावं आहे, शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो, हे प्रजनन रिकामी जागा प्रकारचे असते। विधान पुन्हा एकदा ऐका। शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो, हे प्रजनन प्रकारचे असते। उत्तर खंडीभवन। शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जीवन जगू लागतो, हे प्रजनन खंडीभवन अलैंगिक प्रकारचे आहे। परागकोशातील कोष्टकामध्ये रिकामी जागा विभाजनाने परागकण तयार होतात। परागकोशातील कोष्टकामध्ये रिकामी जागा विभाजनाने परागकण तयार होतात। उत्तर आहे अर्धसूत्री। तर उत्तर आपण पूर्ण विधानामध्ये लिहूया। परागकोशातील कोष्टकामध्ये अर्धसूत्री विभाजनाने परागकण तयार होतात। अशा प्रकारे आपण रिकाम्या जागा भरा हा प्रश्न पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा आहे, खालील कंसात दिलेल्या शब्दांचा वापर करून परिच्छेद पूर्ण करा। तर आपल्याला या प्रश्नामध्ये खाली काही कंसात शब्द दिले आहे आणि त्या खाली एक परिच्छेद दिला आहे आणि त्या परिच्छेदामध्ये काही ठिकाणी रिकाम्या जागा आहेत। तर त्या रिकाम्या जागा आपल्याला कंसात दिलेल्या योग्य शब्दाचा वापर करून तो परिच्छेद पूर्ण करायचा आहे। तर मी पहिले कंसात दिलेले शब्द वाचून दाखवते तुम्हाला। पहिला शब्द आहे पीतपिंडकारी संप्रेरक। पीतपिंडकारी संप्रेरक। गर्भाशयाचे अंतस्तर पुटिका ग्रंथी संप्रेरक। इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरोन आणि पीतपिंड अशी कंसात दिलेली शब्द आहेत। आता पहिले मी जो बुकमध्ये दिलेला आहे परिच्छेद ते वाचून दाखवते आणि नंतर ते योग्य कंसातील शब्द वापरून उत्तर असा परिच्छेद तयार करून पुन्हा एकदा वाचून दाखवते। अंडाशयातील पुटिकेची वाढ रिकामी जागा संप्रेरकामुळे होते। ही पुटिका इस्ट्रोजन स्रवते
इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे रिकामी जागाची वाढ होते, पुनर्निर्मिती होते. रिकामी जागा संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटिकेच्या उर्वरित भागापासून तयार होते. ते रिकामी जागा ही संप्रेरके स्रवते. या संप्रेरकाच्या प्रभावाखाली रिकामी जागाच्या ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते. आता उत्तरात बघा, अंडाशयातील पुटिकेची वाढ पुटिका ग्रंथी संप्रेरकामुळे होते. ही पुटिका इस्ट्रोजेन स्रवते. इस्ट्रोजनच्या प्रभावामुळे एका पुटिकेसह त्यातील अंडपेशीची वाढ होते, पुनर्निर्मिती होते. पित्तपिंडकारी संप्रेरकामुळे पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून अंडपेशी अंडाशयातून बाहेर पडते व पुटिकेच्या उर्वरित भागापासून पित्तपिंड तयार होते. ते इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन हे संप्रेरक स्रवते. या संप्रेरकाच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवण्यास सुरुवात करतात आणि ते रोपणक्षम होते. अशा प्रकारे आपल्याला कंसातील योग्य शब्द वापरून खाली दिलेला परिच्छेद पूर्ण करता येतो. प्रश्न 4 आहे, थोडक्यात उत्तरे द्या. यामध्ये पहिला प्रश्न आहे, एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार सोदाहरण स्पष्ट करा. उत्तरामध्ये आहे, अलैंगिक प्रजननाच्या निरनिराळ्या पद्धती विविध सजीवात आढळतात. त्यामध्ये पहिली पद्धत आहे द्विविभाजन. काय आहे? द्विविभाजन. या प्रकारात जनक पेशीचे 2 समान भागात विभाजन होते, त्यामुळे 2 नवजात पेशी तयार होतात. हे विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने होते. ज्यावेळी अनुकूल परिस्थिती असते आणि मुबलक अन्न उपलब्ध असते, अशा वेळी या पद्धतीचा वापर केला जातो. जीवाणू, आदिजीव, दृश्य केंद्रकी, पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. विभाजनाच्या अक्षाप्रमाणे वेगवेगळ्या आदिजीवामध्ये द्विविभाजनाचे पुढील प्रकार आहेत. तर आता द्विविभाजन पद्धतीचे प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे साधे द्विविभाजन. साधे द्विविभाजन, कोणत्याही अक्षातून विभाजन. उदाहरण अमिबा. या ठिकाणी आकृती दिली आहे. इथं आहे जनक अमिबा या साईडला आणि नवजात अमिबा. एका साईडला आहे जनक अमिबा आणि दुसऱ्या साईडला आहे नवजात अमिबा. आता त्यामध्ये दुसरा प्रकार आहे आडवे द्विविभाजन. आडवे द्विविभाजन, उदाहरण पॅरामेशियम. उदाहरण आहे आडवे द्विविभाजन. यामध्ये उदाहरण आहे पॅरामेशियम. त्यामध्ये एका साईडला दिला आहे जनक पॅरामेशियम आणि नवजात पॅरामेशियम. याचा आकृती आपल्याला व्यवस्थित निरीक्षण करायचे आहेत. द्विविभाजनामध्ये तिसरा प्रकार आहे उभे द्विविभाजन. उभे द्विविभाजन, त्यामध्ये उदाहरण आहे युग्लिना. उदाहरण आहे युग्लिना. आता दुसरा प्रकार आहे बहुविभाजन. प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा अन्न अपुरे असते तेव्हा आदिजीव बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. अशा वेळी अमिबा संरक्षक कवच तयार करतात. पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रकाचे अनेक वेळा सूत्री विभाजन होते, त्यामुळे अनेक केंद्रके तयार होतात. मग पेशीद्रव्याचेही विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थितीत ते पुटीतच राहतात. ज्यावेळी अनुकूलता असते अशा वेळी पुटी फोडून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. तिसरा आहे कलिकायन. किण्वक कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करतात. प्रथम जनक पेशीत सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार करतात. या पेशीला बारीकसा फुगवटा किंवा कलिका येते. या आकृतीमध्ये आपल्याला ते दिसत आहे. बघा, जनक किण्वन पेशी, इथे फुगवटा आहे, त्यानंतर आहे नवीन कालिका आणि त्यानंतर आहे नवजात किण्वन. 2 नवजात केंद्रकापैकी एक केंद्रक कलिकेमध्ये शिरतो. कलिकेची योग्य वाढ होते आणि नंतर ती जनक पेशीपासून वेगळी होऊन स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते. अशा प्रकारे एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे सोदाहरण आपल्याला
स्पष्ट करता येते. प्रश्न दुसरा आहे IVF ही संकल्पना स्पष्ट करा. IVF ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर IVF म्हणजे इन विट्रो फेर्टिलायझेशन म्हणजेच शरीराबाहेर फलन. IVF म्हणजे इन विट्रो फेर्टिलायझेशन म्हणजेच शरीराबाहेर फलन. आधुनिक वैद्यकशास्त्रातील हे तंत्रज्ञान ज्यांना मूल हवे आहे अशा अपत्यहीन दाम्पत्यासाठी वापरण्यात येते. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशींचा अंडनलिकेत प्रवेश करण्यात आलेले अडथळे या कारणावर मात करण्यासाठी हे तंत्र वापरतात. मातेची अंडपेशी बाहेर काढून ती काचनलिकेत ठेवली जाते. त्यावर पित्याच्या शुक्रपेशी सोडून काचनलिकेतच फलन केले जाते. हे फलित झालेले युग्मनच नंतर मातेच्या गर्भाशयात रोपण केले जाते. अशा तंत्राने अपत्यप्राप्ती करता येते. अशा प्रकारे आपल्याला IVF ही संकल्पना स्पष्ट करता येते. प्रश्न तिसरा आहे लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल? लैंगिक आरोग्य राखण्यासाठी तुम्ही काय काळजी घ्याल? उत्तर शरीरातील इतर संस्थाप्रमाणेच प्रजनन संस्था ही देखील एक संस्थाच आहे. सर्वप्रथम लैंगिक आरोग्याविषयी योग्य आणि शास्त्रीय माहिती असायला हवी. शरीराची स्वच्छता त्याचबरोबर लैंगिक दृष्टिकोनाबाबत मनाची स्वच्छता हेही आरोग्याचेच लक्षण आहे. लैंगिक संबंधाच्या बाबतीत जागरूकता ठेवावी. नको त्या कोवळ्या वयात याबाबत प्रयोग करण्याने लैंगिक आरोग्य कायमस्वरूपी बदलू शकते. मासिक पाळीच्या काळातील स्वच्छता, गुप्तांगाची स्वच्छता या गोष्टी वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत. समाजात वावरताना कोणत्याही परिस्थितीत लैंगिक आजारापासून दूर राहावे. प्रश्न चौथा आहे आर्तव चक्र म्हणजे काय? आर्तव चक्राचे संक्षिप्त वर्णन करा. उत्तर स्त्री प्रजनन संस्थेत दर 28 ते 30 दिवसाच्या कालावधीने होणाऱ्या बदलांच्या पुनरावृत्तीमुळे आर्तव चक्र सुरू राहते. पुटिका ग्रंथी संप्रेरक, पीतपिंडकारी संप्रेरक ही 2 पीयूषकेतून स्रवणारी आणि इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन या अंडाशयातून स्रवणारी संप्रेरके अशी 4 संप्रेरके या चक्राचे नियंत्रण करतात. पुटिका ग्रंथी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडपेशीचा विकास होण्यास सुरुवात होते. ही विकसनशील पुटिका इस्ट्रोजेन संप्रेरक स्रवते. इस्ट्रोजेनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तराची वाढ किंवा पुनर्निर्मिती होते. दरम्यानच्या कालावधीमध्ये या पुटिकेची पूर्ण वाढ होते. पीतपिंडकारी संप्रेरकाच्या प्रभावामुळे अंडमोचन होते, म्हणजेच पूर्ण वाढ झालेली पुटिका फुटून त्यातील अंडपेशी अंडाशयाच्या बाहेर पडते. अंडाशयामध्ये फुटलेल्या रिकाम्या पुटिकेपासून प्रोजेस्टेरॉन निर्मिती करणारे पीतपिंड तयार होते. प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाखाली गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवतात. या अंतःस्तरावर भ्रूणाचे रोपण होते. अंडपेशीचे फलन न झाल्यास पीतपिंडाचे रूपांतर श्वेतपिंडात होऊन इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन या दोन्ही संप्रेरकाचे स्रवणे बंद पडते. यामुळे गर्भाशयाच्या अंतःस्तराचा ऱ्हास होतो. तेथील ऊती आणि अफलित अंडपेशी योनीमार्फत रक्तस्रावाच्या रूपात बाहेर टाकली जाते. साधारणतः 5 दिवस हा रक्तस्राव सुरू राहतो. यालाच मासिक पाळी असे म्हणतात. स्त्री गरोदर नसेल तर रजोनिवृत्ती येईपर्यंत दर महिन्याला असे आर्तव चक्र सुरू राहते. अशा प्रकारे आर्तव चक्राचे संक्षिप्त वर्णन आपल्याला करता येते. प्रश्न 5वा आहे लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. लैंगिक प्रजननातील मातापित्याप्रमाणे नवीन जीव गुणधर्माबाबत साम्य दाखवतो हे विधान उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर लैंगिक प्रजनन 2 युग्मकांच्या साहाय्याने होते. एक युग्मक पित्याकडून येते तर दुसरे युग्मक मातेकडून आलेले असते. ही दोन्ही युग्मके अर्धसूत्री विभाजनाने तयार होतात. या दोन्हींचे फलन झाले की युग्मनच तयार होतात. मातापित्याकडून जी गुणसूत्रे येतात त्यातून त्यांचा DNA
त्यांच्या नवीन संततीत जातो, त्यामुळे त्याचे गुणधर्म मात्यापित्याप्रमाणेच असतात. लैंगिक प्रजननाची अनेक उदाहरणे हे दाखवून देतील की नवा जीव हा काही गुणधर्माबाबत साम्य दाखवतो. प्रश्न 6 आहे, नामनिर्देशित आकृत्या काढा. आपल्याला आकृत्या काढण्यासाठी प्रश्न दिला आहे. पहिला आहे मानवी पुरुष प्रजनन संस्था. आता आपल्याला मानवी पुरुष प्रजनन संस्था या विषयीची आकृती काढायची आहे. या ठिकाणी मानवी पुरुष प्रजनन संस्था या विषयीची आकृती दिसत आहे. त्या आकृतीचे नाव बघा. मूत्राशय, शुक्राशय, पुररस्थ ग्रंथी, शुक्रवाहिनी, काउपर ग्रंथी, मूत्रजनन वाहिनी, अधिवृषण, वृषणकोश, स्खलनवाहिनी, वृषण, शिश्न. अशा प्रकारे मानवी पुरुष प्रजनन संस्था या आकृतीचे नावे सुद्धा आपण पाहिली आहेत. म्हणजेच नामनिर्देशित आकृती आपल्याला काढायला सांगितली होती, तशी आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरी आकृती आहे मानवी स्त्री प्रजनन संस्था. मानवी स्त्री प्रजनन संस्था. तर उत्तर बघा आकृती आणि त्याचे नाव. या ठिकाणी मानवी स्त्री प्रजनन संस्था याची आकृती आहे. त्याची नावं आहेत अंडनलिका, अंडाशय, गर्भाशय, योनी. ही मानवी स्त्री प्रजनन संस्था याची नामनिर्देशित आकृती आहे. तिसरी आकृती काढायची आपल्याला आर्तव चक्र. आर्तव चक्रालाच ऋतुचक्र असेही म्हणतात. आर्तव चक्राच्या आकृतीचे निरीक्षण करून त्याच्या नामनिर्देशित आकृतीमुळे आपण त्याच्या नावाचे वाचन करूया. तर पहिले आहे पीयूषिका ग्रंथी. पीयूषिका ग्रंथी. त्या मासिक पाळीच्या काळात अंडाशयात होणारे बदल असतात. हे त्यामध्ये पूर्ण वाढ झालेली पुटिका, अंडमोचन, पीतपिंड, श्वेतपिंड, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन, नवीन रक्तस्राव सुरुवात, मासिक पाळीच्या काळात गर्भाशयात होणारे बदल, रजोस्त्रवाचा काळ, गर्भाशयाच्या अंतःस्तराच्या पुनर्निर्मितीचा काळ, अंडमोचनाचा काळ, गर्भाशयाच्या अंतःस्तरातील ग्रंथी स्रवणाचा काळ. अशा प्रकारे आपण दिलेल्या आकृत्यांचे निर्देशन करून ते नामनिर्देशित किंवा त्यांची नावं सुद्धा अभ्यासली आहेत. प्रश्न 7 आहे नावे द्या. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके. पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके. उत्तर पीयूषिकेतून स्रवणारी पुटिका ग्रंथी संप्रेरक FSH आणि पीतपिंडकारी संप्रेरक LH म्हणजेच ICSH आणि वृषणातून स्रवणारे टेस्टोस्टेरॉन. वृषणातून स्रवणारे टेस्टोस्टेरॉन. अशा प्रकारे पुरुष प्रजनन संस्थेशी संबंधित विविध संप्रेरके आपल्याला लिहिता येतात, त्याला नावे देता येतात. प्रश्न दुसरा आहे स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके. स्त्री प्रजनन संस्थेतील अंडाशयातून स्रवली जाणारी संप्रेरके. उत्तर आहे इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन. इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन. तिसरा प्रश्न आहे जुळ्यांचे प्रकार. जुळ्यांचे प्रकार. उत्तर एकयुग्मजी जुळे, सायमित जुळे आणि द्वियुग्मजी जुळे असे जुळ्यांचे प्रकार असतात. चौथा प्रश्न आहे कोणतेही 2 लैंगिक रोग. कोणतेही 2 लैंगिक रोग. उत्तर एड्स, सायफिलिस आणि गोनोरिया हे लैंगिक रोग आहेत. एड्स, सायफिलिस आणि गोनोरिया हे लैंगिक रोग आहेत. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या प्रश्नांना योग्य नावे देऊन तो प्रश्न पूर्ण करता येतो. प्रश्न 8 आहे दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते. या विधानाची सत्यता किंवा असत्यता सकारण स्पष्ट करा. उत्तर दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते हे विधान सत्य आहे. पुढील आकृतीवरून हे स्पष्ट होईल की पुरुषाच्या शुक्रपेशी 2 प्रकारच्या असतात. एका प्रकारच्या शुक्रपेशीत X गुणसूत्र असते तर दुसऱ्या प्रकारच्या शुक्रपेशीत Y गुणसूत्र असते. या उलट मातेच्या सर्वच अंडपेशीत X गुणसूत्र असते. त्यामुळे जी शुक्रपेशी अंडपेशीचे फलन करीत
त्यानुसार मुलाचे लिंग निश्चित होते. जर X गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीकडून अंडपेशीचे फलन झाले तर मुलगी होते व Y गुणसूत्र असणाऱ्या शुक्रपेशीकडून फलन झाल्यास मुलगा होतो. त्यामुळे पिताच संततीचे लिंग ठरवण्यास कारणीभूत असतो. या ठिकाणी आपल्याला आकृतीत व्यवस्थित सांगितलं आहे किंवा दाखवलं आहे. अशा प्रकारे दाम्पत्याला मुलगा होणार की मुलगी हे त्या दाम्पत्यातील पुरुषावर अवलंबून असते हे आपल्याला कारणासहित स्पष्ट करता येते. प्रश्न 9 आहे, वनस्पतीमधील अलैंगिक प्रजनन स्पष्ट करा. उत्तर, वनस्पतीमध्ये अलैंगिक प्रजनन निरनिराळ्या प्रकारचे शाकीय प्रजनन करून होते. वनस्पतींची मुळे, खोड, पाने असे शाकीय अवयव ज्यावेळी प्रजनन करतात त्यावेळी त्याला शाकीय प्रजनन म्हटले जाते. गाजर, मुळा, बीट अशी मुळे शाकीय प्रजननाच्या साहाय्याने नवे रोप तयार करतात. बटाटा, सुरण आणि इतर कंद त्यांच्यावरील मुकुलांच्या वाढीने प्रजनन करतात. गवत, ऊस अशी खोडे त्यांच्या पेरावरील मुकुलांची वाढ करून नवे रोप तयार करतात. काही वनस्पती, उदाहरण पानफुटी, तिच्या पानांच्या कंडावरील मुकुलांच्या साहाय्याने प्रजनन करते. या ठिकाणी एक उदाहरण दिलं आहे, रताळे, ते पानफुटी, बटाटे हे शाकीय प्रजननाची उदाहरणे आहेत. प्रश्न 10 आहे, भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्य, पेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल या विधानाचे समर्थन करा. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्य, पेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल या विधानाचे समर्थन करा. उत्तर, काही दाम्पत्याला मूल हवे असून होत नाही. अशा वेळी माता किंवा पिता यांच्या शरीरात किंवा प्रजनन क्षमतेत काही दोष असू शकतो. अशा वेळी भाडोत्री मातृत्व, वीर्यपेढी किंवा IVF यासारखी आधुनिक तंत्रे वापरली जातात. स्त्रीच्या बाबत मासिक पाळीतील अनियमितता, अंडपेशी निर्माण न होणे, अंडनलिकेत किंवा गर्भाशयाच्या रोपण क्षमतेतील अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्यप्राप्ती होऊ शकत नाही. पुरुषामध्ये वीर्यामध्ये शुक्रपेशींचा पूर्णपणे अभाव, शुक्रपेशींची मंद हालचाल, शुक्रपेशीतील विविध व्यंग इत्यादी कारणामुळे वंध्यत्व येऊ शकते. पण आधुनिक वैद्यक तंत्रज्ञानामुळे आता या अडचणीवर मात करता येते. यासाठी पुढील उपाय करता येतात. त्यामध्ये आहे भाडोत्री मातृत्व. तर भाडोत्री मातृत्वामध्ये आहे, ज्या स्त्रियामध्ये गर्भाशय रोपणक्षम नसते, गर्भाशय रोपणक्षम नसते अशा स्त्रियांना भाडोत्री मातृत्व ही उपचार पद्धती वापरता येते. या पद्धतीत जिला मातृत्व हवे अशा स्त्रीच्या अंडाशयातून अंडपेशी बाहेर काढण्यात येते आणि या अंडपेशीचे काचनलिकेमध्ये त्याच स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशींचा वापर करून फलन घडवून आणले जाते. यातून तयार झालेली भ्रूण दुसऱ्या भाडोत्री मातेच्या गर्भाशयात रोपण केला जातो. दुसरा उपाय आहे काचनलिकेतील फलन. अंडपेशी आणि शुक्रपेशी यांचे फलन काचनलिकेमध्ये घडवून आणले जाते. या फलनातून तयार झालेला भ्रूण योग्य वेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केला जातो. शुक्रपेशींचे अल्प प्रमाण, अंडपेशी अंडनलिकेमध्ये प्रवेश करण्यात असलेले अडथळे इत्यादी कारणामुळे अपत्य होत नसेल तर IVF हे तंत्र वापरून अपत्यप्राप्ती करता येते. तिसरा उपाय आहे वीर्यपेढी. जर पुरुषामध्ये शुक्राणू निर्मिती होत नसेल किंवा त्यांचे प्रमाण कमी असेल तर अशा दाम्पत्याला वीर्यपेढीचा वापर घेऊन अपत्यप्राप्ती करता येते. वीर्यपेढीमध्ये आरोग्यपूर्ण दाम्पत्याकडून किंवा दात्याकडून सखोल शारीरिक आणि इतर तपासण्यानंतर त्यांनी स्खलित केलेले वीर्य साठवून ठेवले जाते. या वीर्यपेढीतले वीर्य वापरून IVF तंत्राने भ्रूणाची निर्मिती करण्यात येते. अशा प्रकारे भाडोत्री मातृत्व, काचनलिकेतील फलन, वीर्यपेढी इत्यादी आधुनिक तंत्रज्ञान मानवास उपयुक्त ठरेल या विधानाचे समर्थन करता येते.
प्रश्न 11वा आहे, वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा. वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन प्रक्रिया आकृतीसह स्पष्ट करा. उत्तरामध्ये आहे, वनस्पतीमधील लैंगिक प्रजनन फुलांच्या सहाय्याने होते. पुमंग आणि जायांग हे फुलातील अनुक्रमे नर आणि मादी भाग आहेत. स्त्री केसराच्या प्रत्येक बीजांडामध्ये अर्धगुणसूत्री विभाजनाने भ्रूणकोश तयार होतो. यात एक एकगुणित अंडपेशी आणि 2 एकगुणित ध्रुवीय केंद्रके असतात. खाली आकृती दिली आहे, त्या आकृतीचे नाव बघूया. कुक्षिवृंत, अंडाशय, परागकण, पुयुग्मक, परागनलिका, बीजांडे, सहाय्यपेशी, भ्रूणकोश, पुयुग्मक, अंडपेशी, ध्रुवीय केंद्रक आणि प्रतिपदस्थ पेशी अशी आपल्याला या ठिकाणी आकृती दिली आहे. ती आहे आवृत्तबीजी वनस्पतीमधील द्विफलनाची आकृती. आवृत्तीबीजी वनस्पतीमधील द्विफलनाची आकृती आहे ही. परागीभवन क्रियेने परागकोशातील परागकण स्त्री केसराच्या कुक्षीवर स्थानांतरित होऊन तेथे अंकुरित होतात. यामुळे त्यात 2 पुयुग्मक आणि एक दीर्घ परागनलिका तयार होते. 2 पुयुग्मक वाहून नेणारी परागनलिका कुक्षिवृंतामार्गे बीजांडातील भ्रूणकोशात पोहोचते. तिथे परागनलिकेचे अग्र फुटून पुयुग्मक भ्रूणकोशामध्ये सोडले जातात. त्यातील एक पुयुग्मक अंडपेशीशी संयोग पावते आणि युग्मनच तयार होतो. या क्रियेला फलन म्हणतात. दुसरे पुयुग्मक 2 ध्रुवीय केंद्रकाशी संयोग पावून भ्रूणकोश तयार होतो. या प्रक्रियेत 2 पुयुग्मक भाग घेतात, म्हणून याला द्विफलन म्हणतात. फलन झाल्यानंतर बीजांडाचे रूपांतर बीजात आणि अंडाशयाचे रूपांतर फळात होते. या बीजाचे बीजांकुरण झाल्यानंतर नवीन रोपटे तयार होते. अशा रीतीने वनस्पतीमध्ये लैंगिक प्रजनन होते. अशा प्रकारे आपण सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2 या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत